महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मत्स्योद्योगचे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय द्या या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। क्रांती चौकापासून सुरू झालेल्या या मोर्चाला विभागीय आयुक्तालयामध्ये हा मोर्चा समाप्त झाला। या ठिकाणी जोरदार भाषण झाली आणि या दोघांनाही न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। आपल्यासोबत काही मराठा बांधव भगिनी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे। नेमकं हा मोर्चाचं आयोजन ज्यावेळेस करण्यात आलं तेव्हापासून जोरदार तयारी करण्यात आली होती। मला एक सांगा, हा मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला होता, काय नेमकी मागणी होती? मागणी हीच होती की आरोपींना फाशी शिक्षा झाली पाहिजे। आणि आता आपण बघतोय की सरकारने म्हणजे ज्या वेळेस आपल्या न्यायासाठी म्हणजे न्याय मागत होता तर आपल्याला प्रतीक्षेतच ठेवलं होतं, कारण आज 40 दिवस जवळपास होत आलेले आहे। आत्ताशी कुठंतरी तुम्ही एका महिन्यानंतर मोक्का त्यांच्यावर लावलेला आहे, त्यातही तुम्ही आता 180 दिवसामध्ये त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीने चार्जशीट दाखल होईल त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय डिपेंड राहणार आहे। ते चार्जशीट जर व्यवस्थित दाखल झाली तरच त्यांना पुढे शिक्षा ही होऊ शकते। पण आमचं एक म्हणणं आहे की हे सगळ्या गोष्टी होत असताना देशमुख कुटुंबियाला किंवा सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही ह्या जो ही केस याला फास्ट ट्रॅकवर घ्या किंवा सुपर फास्ट ट्रॅकवर घ्या आणि आरोपींना लवकरात लवकर फाशी कशी होईल ते बघा। कारण आपल्या समोर कोपर्डीचं प्रकरण आहे, कोपर्डीच्या ताईला 8 वर्षात अजून त्या प्रकरणामध्ये फाशी झालेली नाही आहे, फास्ट ट्रॅक सुद्धा वापरलं त्या ठिकाणी। पण मला हे म्हणायचं, सर्वसामान्य लोकांना न्यायासाठी रस्त्यावर उतरावंच लागतं का प्रत्येक वेळेस? मग सरकार काय करतं, गृहमंत्री डिपार्टमेंट काय करतं? आज आपण बघतोय की बीडचं जे पालकमंत्री पद आहे अजित पवारांना दिलंय। अजित पवार जे आहेत हे खरं न्याय देतील का त्या ठिकाणी देशमुख कुटुंबांना? मला ह्या ठिकाणी असं वाटतं की थोडा वेळ म्हणजे ह्या जन आक्रोश शांत करण्यासाठी तुम्ही तसं केलंय का नंतर परत तुम्ही धनंजय मुंडेलाच ते परत पालकमंत्री पद देणार आहात? तर असं करू नका। आता ही जबाबदारी म्हणजे अजित पवारांची सुद्धा आहे। सर्वात प्रथम खरं बघायला गेलं तर जे कोणी आरोपीची जी साखळी जाते ती सगळी धनंजय मुंडेपर्यंत जातीये आणि मग कुठेतरी तुम्ही जर त्यांनाच त्या ठिकाणी परत घेऊन येत असाल तर कुठेतरी ह्या न्यायाला त्या ठिकाणी दिशाभूल त्यात होऊ शकते असं मला वाटतं। मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे म्हणतात की हे सगळा जो आक्रोश सुरू होता त्यामुळे मी स्वतः सांगितलं की पालकमंत्रीपद तुमच्याकडे नाही, तसं काही सांगितलेलं नाही। आपण बघतोय की महिनाभरापासून याच्यावरती एवढा गदारोळ चालू आहे, पण त्यांनी स्वतःहून कधी आतापर्यंत म्हणजे प्रत्यक्ष मीडियाला हे सांगितलं नाही। इव्हन संतोष देशमुखच्या कुटुंबाला असेल किंवा सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली नाही। आणि पालकमंत्री पद कोणत्या हेतूने तुम्ही मागताय किंवा दुसऱ्याला का म्हणताय तुम्ही देताय म्हणून? तुम्ही स्वतः दिलेलं नाही दुसऱ्याला, कारण त्या ठिकाणी सगळं त्यांचे जेवढेही कार्यकर्ते त्यांची सगळ्यांची डिमांड होती की पालकमंत्रीपद त्यांना देण्यात यावं। आणि बाकीचे जे आता हे समर्थन उतरलेले आहेत जे सर्वसामान्य जनता यांचं म्हणणं होतं त्यांना पालकमंत्रीपद देऊ नये, कारण कुठेतरी पालकमंत्रीपद दिल्यानंतर आरोपीला हे पाठीशी घालताय की अशी शंका सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती। नक्की सर्वसामान्यांच्या मनात शंका उपस्थित होती। मला सांगा, या ठिकाणी तुम्ही आला होता, काय नेमकी मागणी होती आणि सरकार जे काम करते त्यावरती तुम्हाला विश्वास आहे का, समाधान आहे का? सर्वप्रथम आमची मागणी एकच आहे की आरोपीला फाशी म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे, की जेणेकरून गरीब जनतेला इथं कुठे न्यायच नाही, त्यासाठी असं रस्त्यावर फिरावं लागतंय आम्हाला। आज किती 3 आठवडे होऊन गेले, 1 महिना जवळपास होत आलेला आहे, तरी आज 40 दिवस झालेले आहेत, तरी आणखी न्यायाच्या प्रतीक्षेतच आहे। तर मला तरी अजून तरी सरकारवर विश्वास नाही आहे की सरकार या ठिकाणी न्याय देऊ शकेल। नक्कीच पालकमंत्री पद मिळू नये म्हणजे धनंजय मुंडेंना अशी मागणी होती। पालकमंत्री पद आता अजित पवारांकडे आलंय तर त्या ठिकाणची जी काही गुंडगिरी आहे ती कमी होईल असं वाटतं? त्या ठिकाणची गुंडगिरी म्हणजे त्यांना जर पालकमंत्री पद भेटलं तर गुंडगिरी कमी होणार नाही। कारण आता जर बघितलं तर एवढ्या दिवसापासून 40 दिवस झाले तरी सुद्धा संतोष देशमुखांना न्याय भेटत नाही। सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावं लागतंय। मग हे सरकार करतं काय? जर सर्वसामान्य जनतेला न्यायासाठी रस्त्यावर उतरावं लागत असेल तर हा न्याय राहिला की नाही, कायदा सुव्यवस्था राहिली की नाही, हा सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे। नक्कीच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय का असा प्रश्न निर्माण होता असं म्हणतात। ताई मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस सकाळपासून जे उन्हामध्ये हा मोर्चा सुरू होता सगळ्यांची एकच मागणी होती की फाशी शिक्षा झाली पाहिजे, सरकार जी कारवाई करते त्यावरती तुम्ही समाधानी आहात? सरकार जी कार्यवाही करते, आता आपण आताच ऐकलं की सैफ अली खान यांच्यावर जेव्हा हल्ला झाला 2 दिवसामध्ये त्याचा रिझल्ट येतो, ते गुन्हेगार पकडले जातात। 40 दिवस झाले ती मुलीच्या डोळ्यामधले अश्रू थांबत नाहीयेत। का वेळ लागतो एवढा पकडायला? एक आरोपी आणखी बाहेरच आहे, जे पकडले त्यांचंही डोकं रस्त्यावर उतरले म्हणून त्यांच्यावर मकोबा लागला, नाही तर लागला असता का? अजिबात लागला नसतं, ते प्रकरण असं दाबलं गेलं असतं। हे मोर्चे निघले, प्रत्येक लोकांनी सर्वसामान्य जनतेने आवाज उठवला म्हणून इथपर्यंत तरी ही कार्यवाही आलेली आहे।
आणि धनंजय मुंडे काय आणि किंवा पवार साहेब काय, हे दोघं एकाच माळेचे मणी आहेत. मी या शब्दामध्ये म्हणेल की दोघं एकच, म्हणजे आपण त्यांना हे केलं म्हणून विश्वास नाही ठेवू शकत की न्याय मिळू शकतो. ते दोघं एकच आहेत ना, एकाच सरकारमधले आहेत, ते दोघं एकमेकांशी संबंधित आहेत, त्याच्यामुळे न्याय त्या याच्यामध्ये कसा मिळू शकणार आहे? बरं, तुमची जी मागणी होती की पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंना मिळू नये, तर ती मागणी आता मान्य झाल्यासारखी, कारण की पालकमंत्रीपद हे अजित पवारांनी स्वतःकडे ठेवलंय. तर खरंच असं वाटतंय का की न्याय मिळावा या मागणीच्या या दृष्टीने अजित पवारांनी हे निर्णय घेतलाय किंवा सरकारने निर्णय घेतलाय? काय होऊ शकतं? पवार, मी तेच म्हटलं की अजित पवार आणि धनंजय मुंडे हे सारखेच आहेत. यांच्याकडे राहिलं पालकमंत्री किंवा पद किंवा त्यांच्याकडे राहिलं हे सारखंच आहे सर्वसामान्य जनतेसाठी. म्हणजे काय होऊ त्याच्यामुळं- शकतं आता याच्यात? जर का तरी म्हणजे अजित पवारांकडे असेल तरी फायदा होणार नाही याचा? नाही, आम्हाला तरी नाही वाटत, सर्वसामान्य जनतेला वाटत नाही की याचा काही फायदा होईल म्हणून. जसं पहिलं होतं तेच आता सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे. ही ज्यावेळेस हे मोर्चा सुरू होता त्यामध्ये जी काही त्यांची मुलगी आहे, संतोष देशमुख यांची मुलगी भावनिक झाली होती. अश्रू तिचे थांबत नव्हते. तर आजही त्या मुलीला न्यायासाठी वनवन फिरावं लागतंय, उन्हात ती अनवाणी पायाने फिरते. तर तुम्हाला असं वाटतंय सरकार खरंच कारवाई करते, त्यांची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्यावरती तुम्ही समाज म्हणून समाधानी? सरकार तर कुठलेच निर्णय लवकरात लवकर घेत नाही. 40 दिवस झाले आणि त्यांच्या संतोष देशमुखांच्या मुलीच्या डोळ्यातून अश्रू निघणं म्हणजे काय, अख्ख्या मराठवाड्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ती तर एक मुलगी आहे आणि मारण्याची पद्धती इतकी वाईट होती की संतोष देशमुखांना, त्याच्यामुळे तिला ते आठवलं तरी त्या मुलींचे आज त्या पूर्ण कुटुंबाचे अश्रू थांबत नाहीत. आणि आपलं सरकार म्हणजे असं आहे की आताच म्हटल्याप्रमाणे की VIP लोकांना एक वेगळी ट्रीटमेंट आहे आणि गरीब लोकांना एक वेगळी ट्रीटमेंट आहे. मी म्हणते की आताच वडार समाजाचा जो सोमनाथ अण्णा सूर्यवंशी वारलेला आहे, त्याला पोलीस कोठडीमध्ये असताना त्याचा मृत्यू होतो, म्हणजे हे किती गलिच्छ आपलं सरकार आहे असं मला वाटतंय. आपल्या गृहमंत्र्यांनी याच्यावर खरोखरच विचार केलेला. अंतरवाली त्याला झालेला लाठीचार्ज किंवा आता सोमनाथ अण्णा यांना इतक्या गलिच्छ पद्धतीने मारण्यात आलेला एक त्या कायद्याचं शिक्षण घेणारा एक हुशार विद्यार्थी होता. म्हणजे तुम्ही जो कोणी बोलला, जो कोणी समाजामध्ये पुढे आला त्याला तुम्ही संपून टाकायचं काही शस्त्र हातात घेतलेलं आहे का हे मला समजत नाही. तर बीड जिल्ह्याचा अजित पवारला पालकमंत्री पद देणं फार, मला इतर वाटतं की फार चुकीचं झालेलं आहे. आता याच्यावरती अजित पवार साहेबांनी विचार करावा. बारामतीचं त्यांनी पालकमंत्रीपद सोडून फक्त बीडचंच पालकमंत्रीपद घेऊन तिथं काम करायला पाहिजे आणि हा बीडचा बिहार झालेला आहे तो बंद करून तिथे एक सुव्यवस्थित कायदा निर्माण केला पाहिजे आणि वातावरण सुरवलं पाहिजे. नक्की सुरुवातीपासून बीडचा बिहार होतोय असं सांगितलं जाते. तर हे जे का आता अजित पवारांनी पालकमंत्रीपद घेतलं तर हा बिहार पुन्हा बीड होईल का? असं नाही म्हणता येणार किंवा असं वाटतंही की, कारण काय आहे, धनंजय मुंडे आणि अजित पवार एकाच पक्षाचे दोन व्यक्ती आहेत. अजित पवार साहेब बारामतीचं पालकमंत्रीपद घेतात आणि बीडचंही घेतात, तेव्हा नक्कीच की जनतेला प्रश्न उभा टाकू शकतो की बाबा असं होऊ शकतं की फक्त नावाला इकडे अजित पवार पालकमंत्री पदाला राहणार आणि सगळा कारभार धनंजय मुंडे साहेब पाहणार. नक्कीच पालकमंत्रीपद जरी धनंजय मुंडेंना दिलं असलं तरी अजित पवारांनी दिलं असलं तरी धनंजय मुंडे कारभार करतील असं यांचं म्हणणं आहे. जी काही भावनिक जी काही त्यांची मुलगी संतोष देशमुख यांची मुलगी भावनिक झाली होती. बाप म्हणजे काय असतो अक्षरशः तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी आल्याचं त्या ठिकाणी दिसलंय. तर आजही त्या मुलीला न्यायासाठी वनवन फिरावं लागतंय, अनवणी पायाने फिरावं लागतंय. खरंच ही खूप दुर्दैवी घटना आहे. खरं तर संतोष दादांना न्याय तर मिळालाच पाहिजे, पण वैष्णवी आपला वैभवीकडे जर बघितलं त्यावेळेस असं वाटतं की खरंच बाप काय असतो, त्या लेकराच्या डोळ्यातला अश्रू बघून आम्हाला सगळ्या महिलांनी सगळे रडले ह्या ठिकाणी आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि तिला खरंच सरकारने ह्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर की सरकारने न्याय दिला पाहिजे. तुम्ही या मोर्चामध्ये सहभागी झाला होता, तर काय नेमकी तुमची मागणी आहे आणि सरकार जे काम करतंय त्यावरती तुम्ही समाधानी आहात? सरकार जे काम करतंय यावर या ठिकाणी समाधानी कोणीच नाही, कारण की आजपर्यंत अनेक घटना या महाराष्ट्र राज्यामध्ये झाल्या, परंतु गरिबाला न्याय हा कधीच या ठिकाणी पाहिजे तसा मिळाला नाही. आज संतोष भाई देशमुख आणि सोमनाथजी सूर्यवंशी यांनाही आतापर्यंत जवळजवळ 1-1.5 महिना झाला तरी न्याय मिळत नाही. कुटुंबाला या ठिकाणी आणि महाराष्ट्राला मोर्चे काढावे लागतात, हे मोठं दुर्दैव आहे. आणि विशेष म्हणजे आज जर तुम्ही बघितलं असेल की आज हा मोर्चा कशासाठी होता, क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चामध्ये सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी सहभागी होते. म्हणजे महाराष्ट्राने एक वेगळा पायंडा या ठिकाणी निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. मात्र आता जे काही धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणी होती, आता ती मागणी मान्य झाल्यासारखी, कारण की अजित पवारांना पालकमंत्रीपद मिळालंय आणि पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे त्या ठिकाणची जी काही गुंडगिरी आहे ती कमी होईल असं वाटतंय का तुम्हाला? जोपर्यंत ते मंत्रिपदावर आहे तोपर्यंत गुंडगिरी तिथली कमी होत नाही आणि ह्या गुंडांना पण शिक्षा भेटत नाही. पालकमंत्री तर दूरच राहिलं, परंतु या ठिकाणी ते जे मंत्री आहेत ते सुद्धा पद त्यांच्याकडे ठेवायला नकोय आणि त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा चौकशी लावायला पाहिजे. आणि ते जर यामध्ये आरोपी त्यांनी जर मदत केली असेल कुठं तर त्यांना सुद्धा सहआरोपी केला पाहिजे. आणि विशेष अजून एक म्हणजे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावासा वाटतो की आज आपण ह्या मोर्चामध्ये बघितलं असेल सर्व सामान्य नागरिक सहभागी होते,
परंतु काही मोजके बोटा इतके जर आमदार खासदार माजी आमदार आणि प्रेझेंट आमदार जर सोडले तर बाकीचे कुठे होते ह्या जिल्ह्यातले, यांना मोठा प्रश्न आहे. कारण माजी आमदारांना सुद्धा पेन्शन असते आणि आजी आमदाराला सुद्धा या ठिकाणी पगार असतो जनतेच्या सेवेचा, आणि इतक्या टक्केवारी असते. रोड खाय, खडी खाय, मुरमं खाय हे खाऊन यांनी घाबाड कमावलेलं असतं. आणि आज जर त्यांना या न्याय मागणीसाठी जर वेळ नसेल तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजीनामे दिले पाहिजे. नक्कीच. मला सांगा तुम्ही, ही जी काही आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, या आक्रोश मोर्चामध्ये तुम्ही सहभागी झाला होता, काय नेमकी मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की जर स्वर्गवासी संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जर खऱ्या अर्थाने जर न्याय मिळण्यासाठी यांची जी केस आहे ही एक तर फास्ट ट्रॅकमध्ये चालवलं पाहिजे, आणि त्यांची जी चार्जशीट आहे ती चार्जशीट योग्य रीतीने मांडायला पाहिजे, आणि योग्य रीतीने ती दाखल नाही झाली तर त्यांना जसा पाहिजे तो न्याय मिळण्याची शक्यता कमी असू शकते. त्यामुळं आमची एकच मागणी आहे की जे संतोष भैया देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर सरकारने त्यांचा ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालून लवकरात लवकर त्यांना तो न्याय मिळवून द्यायला पाहिजे. आणि हे जी धनंजय मुंडे आणि हे जे वाल्मिक कराड हे जे आकाबाका काय आहे यांना खरं तर पदावरून दूर करायला पाहिजे, आणि यांचा राजीनामा दोघांचा पण घ्यायला पाहिजे. आमदारकीचा पण राजीनामा धनंजय मुंडेचा घ्यायला पाहिजे. राजीनामा घेतला पाहिजे असं म्हणतात. मला सांगा, जी काही मागणी होती मराठा समाजाची किंवा सगळ्या बीड मधल्या नागरिकांची की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळालं नाही पाहिजे, अजित पवारांनी निर्णय घेतला आणि ते पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवलंय. तर जी काही गुंडगिरी तुम्ही म्हणत होता तर ती गुंडगिरी आता कुठेतरी कमी होईल आणि त्याला लगाम लागेल असं वाटतं अजित पवारांमुळे? अजित पवारांचे जे की सावली म्हणून धनंजय मुंडे हे आहे, आणि अजित पवार हे नाममात्र पालकमंत्री असतील आणि त्यांची सावली जी काही आहे धनंजय मुंडे हे चालवतील. आणि ज्याप्रमाणे मुंबईला जसे गँगवॉर व टोळ्या तयार झाल्या होत्या त्याचप्रमाणे बीडमध्ये टोळ्या तयार झालेल्या आहे. जर यांचं जर नायनाट करायचं असेल तर अजित पवार यांनी कायमस्वरूपी स्वतः पालकमंत्रीपद जोपर्यंत सरकार आहे ते असून त्या टोळ्या सगळ्या संपव्या. नाही तर ज्याप्रमाणे इतिहासात काही जणांना गालबोट लागलेले, काही यांनी दाऊदला सपोर्ट केलेला आहे, त्याचप्रमाणे अजित पवारांनी या बीडमधल्या टोळ्यांना सपोर्ट केला असं त्यांना गालबोट इतिहासात लागेल. नक्कीच. तर ह्या सगळ्या भावना होत्या मराठा समाजाच्या. या ठिकाणी जे काही सगळे लोक जमले त्यांचं एकच म्हणणं होतं, सोमनाथ सूर्यवंशी असो किंवा संतोष देशमुख असो यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि अजित पवारांनी जरी निर्णय घेतला पालकमंत्रीपद द्यायचा तरी तो तात्पुरता असू शकतो. ही जे काही रोष ओसरल्यानंतर ते स्वतः पालकमंत्रीपद धनंजय मुंडेला देतील अशी भीती देखील या ठिकाणच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर न्याय द्यायचा असेल तर कायमस्वरूपी पालकमंत्रीपद अजित पवारांनी ठेवलं पाहिजे आणि न्याय दिला पाहिजे अशी मागणी या सगळ्यांनी केली आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.